नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी आपण जर पाहिलं तर लवकरच प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होईल. तत्पूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिराती पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं तर जी एक नवीन जाहिरात अपलोड झाल्याची आपल्याला जी माहिती मिळते आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. एकंदरीत ही संस्था आहे इंदिरा शिक्षण संस्था, वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगलीची ही संस्था आहे. एकंदरीत 100% अनुदानित शाळा आहे आणि एकंदरीत 6वी ते 8वी वर्गासाठी आपण जर पाहिलं शिक्षण सेवक एकत्रित मानधन 16,000 दर महिना. विषय आहे विज्ञान आणि पदसंख्या आहे 1. शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. तेच जर आपण पाहिलं तर शिक्षण सेवक 9वी-10वीसाठी एकत्रित मानधन आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या 18,000 रुपये दर महिना आहे. विषय आहे इंग्रजी आणि पदसंख्या आहे 1. अशी 2 पदं या संस्थेमध्ये भरली जाणार आहेत. याचं आपण जर पाहिलं तर आरक्षण इतर मागास वर्गासाठी OBCसाठी 1 जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. इथे पहा, अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना देखील दिल्याचं आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. आणि इथे त्यांनी म्हटलं आहे डायरेक्ट प्रत्यक्ष कुणी संस्थेकडे अर्ज करू नये. या संपूर्ण जागा पवित्र पोर्टलमार्फतच भरल्या जाणार आहेत. आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की आज 20 जुलै आहे. मग 20 जुलै ही शासनाने आपल्याला सांगितलं होतं की मुदतवाढ 20 जुलैपर्यंत होणार आहे. मग मुदतवाढ पुन्हा होणार का, असाही प्रश्न पडला आहे. त्या संदर्भातलं अजूनही पत्र आलेलं नाही. आल्यावरती नक्की शेअर करेल. कदाचित ही मुदतवाढ मिळणार देखील नाही आहे असं देखील काही प्रकारचं चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. आणि बऱ्याच जणांची इच्छा अशी आहे की मुदतवाढ नको आहे, पण काही जण म्हणतायत की मुदतवाढ मिळाली पाहिजे. तुमचं मत या संदर्भात नक्की काय आहे नक्कीच तुम्ही करू शकता. आणि लवकरच तुम्हाला सर्वच्या सर्व जाहिराती पाहायला मिळतील. त्यानुसार आपण सर्वजण व्यवस्थितपणे त्यावरती अभ्यास करू आणि प्रेफरन्स कसे द्यायचे यावरती आपण नक्कीच तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.